आणि सराव काय झालंय तुम्हाला? का असं वागताय तुम्ही? तुम्ही खूप बदलला आता मणी सर. मी ज्या मणी सरांना ओळखत होते ते मणी सर हे असे नव्हते. मणी सराव इतके खुनशी झालात की एका माणसाचा जीव घ्यायला निघालात तुम्ही. आणि बायको म्हणून मी तो गुन्हा होऊ दिला नाही म्हणून तुम्ही संशय घेताय माझ्यावर. वा स्वानंदी, म्हणजे तुम्हाला मी आता खुनशी, अविचारी, अमानवी, विकृत वाटतोय ना? वा स्वानंदी, चांगली पळवाट काढली का? पण मग मी असा का झालो याचा विचार करा ना. माझ्यासारखा साधा सरळ माणूस एखाद्याच्या जीवावर उठतोय त्याचा विचार करा. प्रश्न विचारा ना स्वतःला, मग उत्तर मिळेल तुम्हाला. माझ्यासोबत जे जे घडतंय ना त्याला कारणीभूत तुम्ही आहात स्वतः. मी? हो स्वानंदी, हे घडलंच नसतं. दुष्यंत आल्या आल्या तुम्ही त्याला घालवलं असतं किंवा तो आल्यानंतर मला सोडून दिलं असतं. नसतंच घडलं हे. पण नाही, तुम्हाला आमच्या स्पर्धा वाद निर्माण करायचा होता आणि स्वतः मजा बघायची होती ना तुम्हाला. स्वानंदी, तुमच्या इतका प्रचंड स्वार्थी माणूस मी कधीच नाही बघितला हो. नाही सर, अहो ऐकावा. मी खूप वाईट वागतोय स्वानंदीशी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी मुद्दाम वागत नाहीये. स्वानंदीला माझ्यापासून लांब करण्यासाठी मला जे करता येईल ते मी करेन. आई, तू अंग गरम काय? काय 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 म्हणायचंय तुला? मी डॉक्टरांना बोलू. तुझं बीपी शूट झाल्याचं नोटिफिकेशन आहे. सॉरी, नाही माझं चुकलं. मी वेड्यासारखा फोन इथे विसरून गेलो. आई, मी गोळ्या औषधं द्यायचं विसरलो.